झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण बघताय रोकटोक सिंचनाचं पाणी नक्की मुरतंय कुठे आपण चर्चा करतोय। आता आपल्या चर्चेत सचिन आहिर सुद्धा सहभागी झाले। सचिनजी स्वागत करतो आपल्या चर्चेमध्ये। आपल्याकडे सांगतो पहिल्या सेगमेंटला आम्ही चर्चा केली त्यामध्ये माधव भंडारेंनी असं सरळ म्हटलं होतं की यामध्ये कोणताही नैतिकतेचा मुद्दा नाहीये। जर झाला असतं तर आम्ही विथिन पार्टीमध्ये पण आणि किंवा आघाडीमध्ये पण आम्ही डिबेट करू शकलो असतो। समन्वय समिती जी केंद्र सरकारच्या स्तरावरती आदरणीय पवार साहेबांनी सोनिया गांधींबरोबर चर्चा होऊन जे राज्यामध्ये झाली असेल त्यामध्ये देखील हे मुद्दे आम्ही मांडू शकलो असतो आणि प्रक्रियेने मांडू शकलो असतो किंवा वेळ आली तर आम्ही अल्टिमेटम पण देण्याची भूमिका आम्ही घेतली असती। पण मला असं वाटतं ते कुठे आम्ही केलेलं नाहीये। आज जी घटना घडली खरोखरच तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि विशेष करून आपल्या सर्वांपेक्षा जास्त जे मतदार आहेत किंवा राजकीय क्षेत्रामध्ये पण जी इतर जी क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत सर्वांना माहिती आहे की दादांचं एक टिपिकल काम करण्याची एक सवय आहे। येस तर येस, नो तो नो अशी एक भूमिका असते आणि ज्यावेळी त्यांनी हे एकंदरीत आरोप म्हणा किंवा एकंदरीत जी चर्चा चालली ती म्हणा त्यांनी स्पष्ट ही भूमिका घेतली की आय शुड रिझाईन, म्हणजे मी त्यावरती राजीनामा देऊन बाजू आला पाहिजे आणि जी काही चौकशी व्हायची असेल ती सामोरे येऊ दे आणि जे काही वस्तुस्थिती लोकांसमोर येऊ दे आणि मी जी इथपर्यंत जी राजकीय माझी जी वाटचाल झालेली आहे त्यामध्ये अशा प्रकारे गाळबोट लावण्याचा प्रयत्न जर कुठे होत असेल तर कुठेतरी स्पष्टता येऊन मला असं वाटतं पुढे जाणं गरजेचं राहील अशीच भूमिका घेऊन त्यांनी हे आज राजीनामा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच, पण अजितदादांनी राजीनामा दिला, जी चौकशी व्हायची निपक्षपातीपणे होऊ दे असं त्यांचं म्हणणं होतं। सगळ्या मंत्र्यांनी आज राजीनामे दिलेत, हे का? एक ज्या अर्थी 2 वर्ष आपण एका नेत्याच्या हाताखाली आपण काम करतो, एक टीम वर्क म्हणून काम करतो, ज्यावेळी नेत्यांनीच एक भूमिका अशी घेतल्यानंतर आणि तोही एक नंबरचा नेता आमच्यासाठी ते आमचे पक्षाचे गटनेते या नात्याने तर आहेतच आणि DCM असल्यामुळे तो दर्जा त्यांना प्राप्त झाले आणि त्यांनी जी भूमिका घेतल्यानंतर एक सॉलिडिटी म्हणून म्हणा, एकजूट म्हणून म्हणा किंवा भावना ज्या काही आपल्या ज्या व्यक्त करायच्या असतात ते आम्ही करण्याचा प्रयत्न करून आम्ही प्रांताध्यक्षकडे राजीनामे देण्याची भूमिका सर्व मंत्र्यांनी या आजच्या बैठकीमध्ये घेतली। ठीक, आपण त्यात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सुद्धा आपल्या सोबत आहेत। दीपक, आपण पाहतोय भाजपने आरोप केला आहे दबाव तंत्र आहे। सचिनजी मात्र असं म्हणतात की ही चौकशी जी होणार आहे किंवा जी होईल ती निपक्षपातीपणे व्हावी यासाठी अजितदादांनी ही भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे बाकीच्या मंत्र्यांनीही त्यांना अनुकरण करून त्यांची ही भूमिका घेतलेली आहे की ते आमचे गटनेते आहेत आणि त्यांची भूमिका शिरस्ताबंदी मानून खरं तर आम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतली आहे। काय वाटतं आपल्याला या सगळ्या राजकीय घडामोडी घडतायत, काय एकूण आपण सांगाल या घडामोडींबद्दल? भूषण, अजितदादांनी जी भूमिका मांडली की निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी राजीनामा दिलेला आहे, मग हाच जो मुद्दा आहे तो छगन भुजबळ यांच्या बाबतीत का नाही लावला पक्षाने? सुनील तटकरे यांच्या बाबतीत का नाही लावला? कारण त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले। छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यावर अजितदादांपेक्षा भयानक आरोप झाले आपल्याला माहिती आहे। त्यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी झालेली होती। अजितदादांच्या तर राजीनामाही कोणी मागितला नव्हता तरी त्यांनी राजीनामा दिला। त्यामुळे हा मुद्दा उपस्थित होतो की ज्या पक्षाचे नेते अजितदादा आहेत, ज्या पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, त्यांच्याच पक्षाच्या इतर मंत्र्यांवर जेव्हा आरोप होतो तेव्हा वेगळा नाही आणि अजितदादा स्वतःला वेगळा नाही लावतात, हा प्रश्न उपस्थित होतो। दुसरीकडे गेले 13 वर्ष राज्यात काँग्रेस आघाडीचं सरकार एकत्र आणतंय। पूर्वीचे 10 वर्ष होते ज्या सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, या कुठल्याही मुख्यमंत्र्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही खात्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही। राष्ट्रवादी आपली खाती व्यवस्थित सांभाळत होता, जे निर्णय घ्यायचे होते ते निर्णय घेत होता आणि त्यांना मुख्यमंत्री मान्यता देत होते। परंतु पृथ्वीराज चव्हाण राज्यात मुख्यमंत्री म्हणून आल्यापासून राष्ट्रवादीवर एक कुठेतरी बंधन आलेलं आहे। त्यांनी राष्ट्रवादीला पूर्णपणे राष्ट्रवादीच्या बहुतांश खात्यांमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केलेली आहे। आपल्याला माहिती आहे जेव्हा ते राज्यात आले तेव्हा राज्य सहकारी बँकेचा मुद्दा उपस्थित झाला आणि त्यांनी थेट प्रशासक नेमला या बँकेवर। राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेली ही बँक, या बँकेवर मुख्यमंत्री प्रशासक नेमतात, हा राष्ट्रवादीला मोठा धक्का होता आणि अपेक्षितही नव्हतं की ज्या मित्रपक्षाबरोबर आपण गेली 10 वर्ष सत्ता उपभोगतोय त्या पक्षाचा मुख्यमंत्री आपल्याला विचारात न घेता अशा प्रकारे थेट निर्णय घेईल। हे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसवर मुख्यमंत्री वरचढ होताना दिसत होते आणि त्यातूनच एक मुद्दे पुढे येत गेले। मध्ये सिंचनाची श्वेतपत्रिका असो किंवा मग पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका असो, या सगळ्याचा जो साठा झाला, मुख्यमंत्री कुठेही दबत नाहीये हे लक्षात आल्यानंतर आता एक नवीन दबावाचं राजकारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल राष्ट्रवादीचं। खरंय दीपक, माधवजींना काहीतरी मांडायचंय? माधवजी, नाही, आता अहिर साहेबांनी सुद्धा नैतिकतेचा दावा केला। मी फक्त अहिर साहेबांना थोडी आठवण करून देतो की मी भुजबळ तटकरेंकडे जात नाही, गुलाबराव देवकरांकडे जात नाही, कारण गुलाबराव देवकर तर जामिनावर आहेत तरी त्यांचा राजीनामा काही यांनी घेतलेला नाही। खुद्द अजितदादांवर याच सिंचनाच्या विषयात 1.5-2 वर्षापूर्वी थेट आरोप झाले। ते आजच्या आरोपांपेक्षा वाईट होते, गंभीर होते। रायगड जिल्ह्यामधल्या काही प्रकरणांमध्ये
अजितदादांचा ज्या पद्धतीने सहभाग होता असे आरोप त्यावेळेला झाले, त्याचे कागदोपत्री पुरावे सादर झाले. त्यावेळेला ह्याच अजितदादांनी कुठल्याही पद्धतीने त्या आरोपांना उत्तर दिलं नाही. त्यावेळेला संवेदनशीलता नव्हती, त्यावेळेला नैतिकतेचा मुद्दा नव्हता, त्यावेळेला सत्सद्विवेक बुद्धी नव्हती. ती अचानक आज जागी झाली कारण 6 सहकारी बँकांचा विषय झाला नाही. एक दुष्यंत कुमारची एक कविता आहे, त्याने असं म्हटलंय कि यहाँ तक आते आते सूख जाती है सारी नदियां, यहाँ तक आते आते सूख जाती है सारी नदियां, पानी कहाँ ठहरा हुआ है ये मुझे मालूम है. अजितदादांच्या सगळ्या विषयामधलं पाणी जे अडलंय ते भलतीकडेच अडलंय, इथे नाही. बर, काय वाटतं सचिनजी? नाही, मला असं स्पष्ट म्हणायचं की एक तर मुळामध्ये पार्टीनी किंवा पक्षाने त्यांना राजीनामा दे असं सांगितलं नाहीये. त्यांनी त्यांची भूमिका करून अर्थात पक्षश्रेष्ठींची मान्यता घेऊन केलेली आहे. दीपकने सांगितल्याप्रमाणे भुजबळ साहेब असतील किंवा तटकरे साहेब असतील, त्यांनी वैयक्तिक स्तरावरती त्यांनी असं वाटलं की आम्ही राजीनामा न घेता आम्ही ही लढाई लढू शकतो आणि हे जे काय आरोप आहे ज्यामध्ये काहीच तथ्य नाही हे आम्ही फाईट आउट करू शकतो, ही भूमिका त्यांनी घेतली. दादांनी दुसरी भूमिका घेतली, म्हणजे प्रत्येक व्यक्ती म्हणून घेऊन भूमिका आहे, पक्ष म्हणून घेऊन कुठेही आम्ही कोणालाही असं सांगितलं नाही, कारण आजही आमची स्पष्ट भूमिका आहे की या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये. दुसरा, भंडारीजींनी सांगितल्याप्रमाणे मला आवर्जून सांगावं लागेल की त्यावेळी ते फक्त मंत्री होते, आज ते एक पूर्ण पार्टीचे नेते आहेत. आणि म्हणून मला असं वाटते त्यावेळी आरोप होणं आणि आता आरोप होणं यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती फरक आहे. आणि आज असं कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आज निवळ ते या पदापुरताच मर्यादित राहू इच्छित नाही आणि आमचंही सर्वांचं स्वप्न आहे की याहीपेक्षा मोठ्या पदावरती ते त्यांनी जायला पाहिजे, ते जातील. ह्या एक पक्ष कार्यकर्त्यांची एकंदरीत भावना आहे. आणि त्यावेळी आपल्या अशा व्यक्तिमत्वावरती किंबहुना ज्या पदावरती आम्ही राहतो अशावेळी आरोप होणं आणि त्यात जर काही तथ्य नसेल तर खुली चौकशी होऊ द्या, जे काही स्पष्टता असेल ती येईल. दुसरं, आपण जे वारंवार दबाव तंत्राचा उल्लेख करताय, मला असं वाटते आपण काही दिवस थांबूया, ह्याच्यातली जी काही वस्तुस्थिती आहे ती दिसेल. आजच या निष्कर्षावरती येणं हे योग्य होणार नाही. एक धाडसी निर्णय जे त्यांनी घेतलेला आहे, मला असं वाटतं लोकशाहीमध्ये अनेक वेळा असाही आरोप होतो की का नाही ते करत राजीनामा देत, त्यांनी चौकशीला सामोरे जावं, राजीनामा करावं. कोणाची मागणी नसताना जर त्यांनी स्वतःहून ही जर भूमिका जर घेतली असेल तर मला असं वाटते, मी स्वागत हा शब्द वापरणं योग्य होणार नाही, पण आपण निश्चितपणे ह्याची वाढ बघून जे काही अंतिम ह्याचं स्वरूप ज्याला आपण कन्क्लुजन म्हणतो हे आल्यावरती मला असं वाटते हे स्पष्ट होईल की हे दबाव तंत्र नव्हता. नक्कीच. आपल्याबरोबर जलतज्ञ माधव चितळे सुद्धा आहेत. खरं तर आज पूर्णपणे आपण बघितलं तर सिंचन या विषयावरनं खरं तर हा सगळा घोटाळा असेल किंवा हा सगळा वाद निर्माण झाला होता. एकूणच आरोप प्रत्यारोप सिंचनावरनं सुरू होते. माधवजी, काय सांगाल, एकूणच श्वेतपत्रिका काढण्यासाठी किंवा श्वेतपत्रिका काढून याच्यातले गैरप्रकार उघड होतील असं आपल्याला वाटतंय का? आपण आज ज्या प्रश्नाची चर्चा करतो त्याचे मुख्यतः 4 भाग वेगवेगळे आहेत. आतापर्यंत आपल्या आजच्या या सगळ्या सत्रात राजकीय विश्लेषण विवेचन चालूही राहील, पण त्याची एक मोठी प्रशासकीय बाजू आहे की ही एक मोठी यंत्रणा चालते, त्याचे काही नियम आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने आपण नदी खोरे मंडळं तयार केली, कृष्णेचं वेगळं केलं, गोदावरीचं केलं, तापीचं केलं, विदर्भाचं केलं, त्यांना काही अधिकार दिले, त्या अधिकारातून अनेक कामं चालू असतात. आता या सगळ्या संशयास्पद काही जर शक्यता असेल तर आपल्या सगळ्या कार्यपद्धतीत या दृष्टीने काही चुका किंवा दोष आहेत का किंवा उणीव आहेत का, त्याचा आपल्याला विचार करायला पाहिजे की अशी संशयास्पद स्थिती का निर्माण होते. आणि ती जर तशी आपल्याला पुढे चालू राहावी असं वाटत नसेल तर आपल्याला योग्य त्या दुरुस्त्या आपल्या व्यवस्थेत करायला पाहिजे. आणि सिंचनाचे 2 भाग आहेत, केवळ भांडवली गुंतवणूक किंवा प्रकल्पांवर खर्च करणं हा त्याचा एक भाग झाला. या सगळ्या आपल्या व्यवस्थेचा खूप मोठा भाग हे दरवर्षीचं पाणी साठवणं, त्याचं वितरण करणं, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, त्याचा महसूल गोळा करणं, ही एक मोठी यंत्रणा काम करत असते. बरोबर. त्यात काही आपल्याला तांत्रिक सुधारणांची गरज आहे का, काही आपल्या कार्यव्यवस्थांमध्ये सुधारणाची गरज आहे का. उदाहरणार्थ सध्या नेमकं सिंचन क्षेत्र किती याच्याविषयी सुद्धा प्रसार माध्यमातून आणि आपल्या वेगळ्या मंचांवर चर्चा चालू आहे.
आपण एका बाजूला सिंचनाचा विस्तार करतो आणि दुसऱ्या बाजूला नागरीकरणाच्या विस्तारामुळे अनेक ठिकाणी आपण पूर्वी जिथे सिंचनाचे कालवे आणि व्यवस्थांचा विस्तार केला ते सगळं सिंचित क्षेत्र नागरीकरण गिळंकृत करताय. निश्चित आपल्या नाशिकच्या गंगापूर कालवे पुन्हा तुमच्याकडे येईन. सध्या राज्यातल्या सिंचनाची काय परिस्थिती आहे आणि एकूणच या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खरंच सिंचनाकडे किती लक्ष दिलं जातं या संदर्भातही मी तुमच्याकडे येईन. मात्र एक छोटीशी विश्रांती रोखोकमध्ये आम्ही घेतो. आपण पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.